हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गुरुवारी संध्याकाळचा शूट आहे. गुरुवार होता तर स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलेले आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर गुरुवारी स्वराच्या ट्युशनच्या मॅडमने ठेवली होती सगळ्या मुलांसाठी पार्टी. ट्युशनचा म्हणजे क्लासचा सेंड ऑफ होता. तर मस्त असं मिसळ वगैरे, आईस्क्रीम, चॉकलेट्स छान टीचरनी पार्टी ठेवली होती. त्यामुळे मी स्वराला तिकडे सोडून आले होते आणि आता घेऊन येताना स्वामींचे इकडे दर्शन घ्यायला आलेले आहे मठामध्ये. तर दर्शन घेतलं, खूप छान वाटलं, मनाला खूप प्रसन्न वाटलं. अशा ठिकाणी गेलो की आपण खूप आपलं मन खूप आपल्या पॉझिटिव्हिटी येते आणि मन खूप प्रसन्न होतं. तर चला, त्यानंतर आता घरी गेल्यानंतर तुमच्याबरोबर थोडं मी बोलणार आहे. बोलून झाल्यानंतर त्यानंतर छान अशी मी कशा प्रकारे मेहंदी घालते हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय. तर चला, मस्त असं स्वामींच्या मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन आले आणि अगदी संध्याकाळचा आज व्लॉग मी शूट करणार आहे. तर आज गुरुवार, छान असं हेअर वॉश केलेला आहे. मस्त असे केस. आज मी काय ड्रायर वापरला नाही केसांना. छान असतं, ड्रायर वापरण्याची काहीच गरज नाही, कारण इतकं ऊन आहे भयानक. त्यामुळे ते घरातल्या घरातच सुकले. त्यानंतर आता इकडे दूध गरम केलेलं आहे. थोडा चहा करून घेते मस्त असा. आणखीन आज संध्याकाळच्या मेनू मध्ये आहे मिसळ. मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ. मोड आणलेले आहेत तयार. ब्रेड आहे, फरसाणा आहे. तर स्वरा गेली होती 5 वाजता. तिच्या ट्युशनच्या टीचरांनी आज सेंड ऑफची पार्टी ठेवली होती. त्यामुळे तिकडे गेली होती स्वरा आणि तिकडे तिचा मेनू होता मिसळ आणि पाव असा काहीतरी मेनू होता. ते फक्त अजून ऐकलं आणि मला म्हटली, मम्मा मला पण मिसळ पाव खायचा आहे. मग आता तिनं सांगितलं आणि ती काही शांत बसणार नाही. मग तिनं मागितले, म्हटलं मी तर करणारच. तर चला, आजूची फरमाईश आपण आज पूर्ण करू. मस्त असे झणझणीत मिसळ आणि पाव. त्यानंतर आज छान असं हेअर वॉश केलाय. उद्या मेहंदी लावणार आहे. व्हाईट हेअर्स खूप दिसायला लागलेले आहेत. तर मेहंदी तर मी आता खूप म्हणजे ह्या वर्षामध्ये मी मेहंदीच लावलेली नाहीये. तर मेहंदीमध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड करते जेणेकरून मला जसा हवा तसा कलर पण येतो आणि केसांना खूप छान असं पोषण मिळतं. तर चला, पटकन असा चहा करून घेते आणि मेहंदीचे पण मी कशा प्रकारे मेहंदी भिजवते हे पण तुमचं शेअर करते. सो कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग असा संध्याकाळचा आहे. संध्याकाळचं एवढं का फ्रेश असं शूट येत नाही, थोडासा असा डलच वाटतो. पण असं नाही, म्हटलं कधीतरी संध्याकाळचा शूट पण घेऊ आपण, कारण संध्याकाळीच मेहंदी भिजवायची असते. रात्रभर छान भिजल्यानंतर ती केसांना खूप छान कलर सोडते. तर चला, मस्त असं झणझण मिसळ पाव करू. थोडासा चहा करून घेते आणि मेहंदी भिजवते, ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. सो चला, बघू शकता केस तर किती मी एकदम खूप कमी केले होते. तर आता 2 महिन्यापूर्वी कट केले होते. तर बघू शकताय केवढे वाढलेले आहेत. खूप कमी केले होते. लेन एकदम छोटीशी एवढीशी पोनी येत होती. तर खूप कमी केले होते, पण आता दाट पण झालेले आहेत. बघू शकताय छान असं मस्त दाट एकदम छान झालेले. थोडासा डल येत आहे इकडे व्हिडिओ. हे बघू शकता इथे किती छान आहेत, ते बघू शकताय इथे किती छान. तर इथंच येऊन बोलायला पाहिजे होतं. सो असं म्हटलं किचन मधून आपण बोलू. पण चला, मस्त असं चेहऱ्यासाठी पण ह्या व्हिडिओच्या आधी मी तुमच्याशी जे प्रोडक्ट शेअर केलेले आहेत, माझ्या चेहऱ्यावरती खूप छान असं त्या प्रोडक्टने एक नंबर असं काम केलेलं आहे. अगदी ते फ्लिक्सचं मी फक्त डेमो बघण्यासाठी छोट्या क्वांटिटीमध्ये आणि कमी प्राईजमध्ये फ्लिक्सचं सिरम आणि फेस वॉश, जे तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता, त्याच गोष्टीनं माझ्या चेहऱ्यावरती वर्क केलेले आहे. खूप वर्षापासून जे डार्क स्पॉट होते ना, काहीही लावलं तरी जात नव्हतं, ते जाण्यास मदत झालेली आहे. चेहऱ्यावरती छान ग्लो यायला चालू झालेला आहे. आणि असेच मी खूप सर्च करून प्रोडक्ट घेऊ का नको, हे खरंच वर्क करेल का, असं करून मी प्रोडक्ट बाय करते. असंच कुठलं पण घ्या पैसे आहेत वगैरे म्हणून असं नाही. मी खूप ते प्रोडक्ट सर्च करून त्याचे रिव्ह्यूज बघून प्रोडक्ट करते. अगदी तो ट्रायल पॅक मागवला होता आणि त्या ट्रायल पॅकने माझं खूप छान काम केलेलं आहे. नक्की तो पाठीमागे जाऊन तुम्ही माझा व्हिडिओ चेक करू शकता. मी फ्लिक्सचं ते सिरम फेस वॉश, त्याच्याबद्दल तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ते खूप छान वर्क करतं चेहऱ्यावरती, बघू शकता ग्लो. तर चला, त्यानंतर ते तर आहेच, पण चेहऱ्यावरती फक्त अशा बाकीचं पण आपल्याला केलं पाहिजे. तर तुम्हाला दाखवलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये की आपला
संत्र्यांचा जो सीझन होता त्याच्या ज्या मी साली वाळवून ठेवल्या होत्या ना, तर त्या सालींची मी इकडे पूड करून ठेवलेली आहे. बघू शकता मी ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते अशा प्रकारे. आणि संत्री म्हणजे व्हिटॅमिन सी, त्याची जी साली सगळं ते व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी पण खूप छान असतं. आणि त्याच्यात हे पूड करून ठेवलेले आहे. ही आतमध्ये सगळी संत्र्याच्या सालीची पूड आहे. वास घेतल्यानंतर एक नंबर फ्रेशनेस आहे, फ्रेश असं फील होतं. परंतु हे लावल्यानंतर स्किन खरोखर तुमची पांढरी व्हायला मदत होते. अक्षरशः मी खूप दिवसापासून हे ट्राय करते. असं हे ह्याच्यामध्ये मध ॲड करा, लिंबू ॲड करा, दही, दूध काही ॲड करून ह्या पावडरीबरोबर लावू शकताय. खरं माझं असं थोडे टॉपिक बरेच राहिलेले आहेत व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करायचे, अर्धवट की मी तुमच्याबरोबर हे शेअर करेन ते शेअर करेन. खरं मुलांच्या मधून आणि मी तर एकटीच मुलांना घेऊन राहते, त्यामुळे मुलांचे क्लासेस, स्कूल, त्यांचं खाणं पिणं हे सगळं घरातलं एकटीनं हँडल करणं आणि तुम्हाला सांगितलेल्या टॉपिकवरती मी विसरून जाते की मी तुम्हाला काय टॉपिक सांगितलं आणि त्याच्यावरती मी काय व्हिडिओ बनवायचा आहे. तर हा पण संत्र्याची साल जेव्हा मी तुम्हाला दाखवली होती मी त्याचा काय यूज करते, तर त्याची मी अशा प्रकारे पावडर करून ठेवते. एक नंबर काम करते, एक नंबर. तुम्हाला महागड्या क्रीम्स काही घ्यायची गरजच नाही आहे. फक्त तुम्ही संत्र खाता ती साल टाकून त्याच्यात मस्तपैकी वाळवून त्याच्याशी वर्ष 2 वर्षाची पावडर फ्रीजमध्ये राहते. वास एक नंबर. आणि केसांसाठी पण छान आहे, पण मी केसांना अप्लाय करत नाही, फक्त चेहऱ्यासाठी. टॅनिंग सगळं जातं. पुरा टॅनिंग झालं होतं. मी जेव्हा मागच्या वर्षी मालवणला ट्रिपला गेले होते, शिवले ड्रेस घातला होता, इथून पूर्ण पॅच पडला होता टॅनचा. बऱ्यापैकी टॅन निघून गेलेला आहे. तर नक्की असं तुम्ही घरगुती पण सगळं ट्राय करत जा, जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. तर आतापासून जर तुम्ही 30 नंतर स्किनला नाही जपलं तर पुढे लवकरच म्हातारपण येण्याची शक्यता आहे. सुरकुत्या, काळे सर्कल्स. तर थोडंफार आपलं 8 दिवसातून एकदा, आठवड्यातून एकदा 2दा स्किनची, हेअरची अशी छान काळजी घ्या. हेअर कलर पण मी तुम्हाला छान असे मला जे आवडतात ते दाखवले. आणि मी हेअर कलर का लावत होते, मला जरा थोडा सर्दीचा त्रास होत होता, त्यामुळे मी हेअर कलरकडे कल वाढवला होता. पण नाही, हेअर कलरमध्ये थोडेफार प्रमाणात केमिकल्स असतात. त्यामुळे आता मस्त कडक असं ऊन पडलेलं आहे. तर मस्त मेहंदीमध्ये काय घटक वापरते, हे सगळे घटक वापरले तर केस वाढतातच, छान केसांना पोषण मिळतं, शाईन येतं. आणखीन मेन म्हणजे केसांना हवा तसा छान ब्राऊन कलर येतो. तर चला, मेहंदीचा पण तुमच्यासोबत मी कशा प्रकारे मी मेहंदी भिजवते हे पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला, आता थोडासा चहा करून घेते आणि मग आजचा मेनू मस्त शॉर्टकटमधला आहे, मिसळ. आणखीन मग मेहंदीच्या पण छान असं मी भिजवताना तुमच्याबरोबर रेसिपी नाही, मेहंदी मेकिंग वगैरे कशी बनवते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणखीन काय मग आहे डेली रुटीन, थोडंफार होईल तसं तुमच्याबरोबर सगळं शेअर करेनच. पण टॉपिक काय विसरतात हे सांगितलं आहे, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे दाखवीन ते दाखवीन असं तसं, आणि ते पुढे जाऊन माझं विसरतं. मग अक्षरशः मुली आता आउट ऑफ कंट्रोल होत आहेत की मला त्या कंट्रोल, पहिला खूप मी त्यांना कंट्रोल करायचे, पण स्वरा पण आता जशी मोठी झाली तशी तिचं पण थोडं तिनं ऐकणं माझं कमी केलं. म्हणजे थोडं असं प्रमाण की थोडं कंट्रोल त्यांच्यावरचं कमी झालेलं. पहिल्यासारखं त्या घाबरत. आधू पण पहिला डोळे असे मोठे केले की घाबरून शांत बसायचे. आता नाही, आता एवढा दंगा आणि महत्वाचं म्हणजे दोघींचं एकमेकीबरोबर पटत नाही. त्यामुळे ती सारखी भांडणं सोडवणं, मग थोडंफार माझ्या डोक्याला असा ताप होतो ना, मी काय करायचं आणि काय नाही असंच मला होतं. मी शांत बसते, परत मला तेच करायचं असतं हे मी म्हणते. अक्षरशः अगदी 5 ते 6 वर्षापासून हे सगळं मी एकटी हँडल करते. त्यामुळे चला, आता त्यात काय मला सवय झालेली आहे. पण थोडंफार शेवटी इतक्या वर्षानंतर थोडंफार तुम्हाला नको वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. तर असू दे, चला, जे आहे त्यातून असा मार्ग काढायचा, काही रडत वगैरे बसायचं नाही. मस्त पुढे तर सगळं चांगलं होण्यासाठीच आपण हे करत असतो ह्या गोष्टी, ह्याचा आपल्याला पुढे खूप फायदा होणार असतो. तर चला, त्यामुळे आता आणखीन महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉस मराठी ते चालू झाल्यापासून मी तर एवढी क्रेझी, एवढी वेडी आहे ना बिग बॉस मराठीची, खूप खूप खूप. ते तर मी 2 वेळा बघते. 8 वाजता जेव्हा लागतं तेव्हा बघते, 9:30 वाजता लागतं तेव्हा बघते. एवढी क्रेझी. एखाद दुसरा माझा हिंदीचा सीझन माझा मिस झाला असेल, पण मराठीचा एकही सीझन मी मिस केलेला नाही. आणि जी पहिल्यांदा व्यक्ती बिग बॉसमधली मला आवडते ना, ती शेवटपर्यंत फायनलला व्यक्ती जातेच. हे माझं वैशिष्ट्य आहे की माझी इतकी चॉईस छान आहे ना, एवढी नजर भारी आहे ना माणसं ओळखण्यात, की मी प्रत्येक बिग बॉसमध्ये एक अशी व्यक्ती पहिल्यापासून मला आवडलेली आहे. त्याचं म्हणजे नेचर, की ती व्यक्ती मला शेवटपर्यंत ती फायनलला जाते.
कारण मी खूपच ते त्यामध्ये एकदम मुरलेले आहे बिग बॉसच्या शोमध्ये. तर ह्याला मी तन्वी माझी फेवरेट होती. एक नंबर अशी धडाडी आहे, जे तोंडावर असेल ते असेल, तोंडात एक माघारी एक असं काय नाही तिचं. असं एकेकाचं नेचर असतं आणि ते असलेलं चांगलं, डायरेक्टली डायरेक्ट. नंतर मागं जाऊन फुसू बोलण्यापेक्षा फुसू हे तन्वीसारखं एक नंबर नेचर सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे. नंतर कशाला पश्चाताप करत बसायचा की असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे. तो एक नंबर रिअल आहे ती. तर बघू आता, तिच्या नशिबाचा भाग आहे आणि सगळं जनतेवर डिपेंड आहे. तर माझी फेवरेट तर तन्वी आहे. तुमची कोण फेवरेट आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तन्वी आणि अनुश्रीमध्ये आता टाय होणार आहे. तर दोघी पण छान एकदम अशा स्वॅग गर्ल आहेत किंवा खमक्या मुली आहेत. आणि ह्या वेळेला तन्वी झाली अनुश्री झाली तरी मुलगीच विनर व्हावी. कारण दरवेळेला बिग बॉसचं कसं आहे, जास्त करून मुलगा म्हणजे जेंट्स किंवा मुलगाच होतो. कारण मुली जास्त वोटिंग करतात, त्यामुळे मुलगाच होतो प्रत्येक बिग बॉसमध्ये. असं आतापर्यंत तर आहेच. मुली जरा कमी होतात प्रमाणात. पण चला, तुम्ही तन्वीला किंवा अनुश्रीला दोघींना पण सपोर्ट करा. दोघी पण छान एकदम अशा शेरणी आहेत, एकदम मस्त. आणि तर मला काय नाही, तन्वी जरी झालं तरी चालेल किंवा आपली अनुश्री जरी झालं तर. अनुश्रीचा पण छान असा गेम तिने छान खेळलेला आहे. आणि वयाने सगळ्यांच्या मध्ये छोटे असल्यामुळे तिला खूपच छान तिने गेम खेळलेला आहे. सगळी मॅच्युअर होती तिथं, पण अनुश्री एकदम वयाने छोटी वगैरे होती सगळ्यांच्या पेक्षा. तिनं पण गेम खूप छान खेळलेला आहे. तर नक्की कमेंट करून सांगा तन्वी की अनुश्री कोण विनर होणार. आणि चला मग आता आपण थोडा ब्रेक घेते मी, आणि चहा पिल्यानंतर आणि मेहंदी भिजवताना तुमच्याशी परत भेटते. सो बाय. तर चला, दिदी क्लासवरून मिसळची पार्टी करून आली म्हटल्यानंतर इकडे आदूच्या फरमाईशप्रमाणे मी केलेली आहे मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ. तर इकडे आमची रेडी झालेली आहे मिसळ. त्यानंतर इकडे मिसळ, आणि इकडे मिसळचा आता फरसाणा डायरेक्ट मिळतो, त्यामुळे आपल्याला हॉटेलची मिसळ खाण्याचा फील येतो. डायरेक्ट ते छान असं ते मिसळ फरसाणाच म्हणून होता, तो आम्ही आणला होता. त्यानंतर इकडे आदू तिला काहीतरी असं नवीन सापडले की तिचं बघू शकता आता कशा प्रकारे इकडे तुम्हाला दाखवत आहे. छोटीशी पाण्याची बॉटल घेऊन बसली होती. तर इकडे मी बनवलेली झणझणीत अशी मिसळ. त्यानंतर इकडे आमची आदू तुम्हाला सारखी बॉटल दाखवत आहे. इकडे टीचरांच्या पार्टीमध्ये मिसळवरती ताव मारून सुद्धा मम्माच्या मिसळवरती ताव मारणार इकडे स्वरा. आणि इकडे बिग बॉस शो मधली माझी लाडकी फेवरेट कंटेस्टंट तन्वी. तर अशी छान तन्वीचा पूर्ण जर्नी बघितली आहे मी त्या दिवशी, खूप छान वाटलं. तर चला, तर मिसळ आणि इकडं बिग बॉस एन्जॉय केल्यानंतर चला, आपल्या व्लॉगचा मेन सब्जेक्ट आहे मेहंदी. तर कशा प्रकारे मेहंदी केसांना अप्लाय करते दाखवते. इकडे 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे पुरेपूर. इकडे घेतलेला आहे मेथी दाणा, कलोंजी, आणि हे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी, आणि हे रोजमेरी. तर आणखीन इकडे चहापूड घेतलेली आहे. तर ते पुढे तुम्हाला दाखवतेच मी कशा प्रकारे घेते. तर इकडे आपले पोहे खायचा एक चमचा असतो तो घ्यायचा. त्यानंतर चमच्यामध्ये 1 चमचा चहापूड, त्यानंतर 1 चमचा मेथीदाणा, त्यानंतर तुमच्या केसांच्या म्हणजे लेंथनुसार तुम्ही घेऊ शकताय. माझे केस एवढ्यात म्हणून मी एवढे घेतलेले आहेत साहित्य. इकडे कलोंजी 1 चमचा, आणि इकडे रोजमेरी 1 चमचा घेतलेला आहे. तर मोठी केस असतील, लॉंग असतील तर 2-2 चमचे घेतले तरी चालते. तर हे 4 जे घटक आहेत ना, ते आपल्या केसांच्या ग्रोथसाठी, आणखीन केस सिल्की शायनी होण्यासाठी, मेन म्हणजे ग्रोथसाठीच महत्वाचे आहेत. चहापूड आहे ती कलरसाठी आपण वापरतो, पण हे रोजमेरी, ही कलोंजी, आणि हे आपलं मेथीदाणा, ह्याच्यामुळे केसांची ग्रोथ खूप छान होते. केस मेन म्हणजे हेअरफॉल होत नाही आणि केस खूप मजबूत होतात. आजपर्यंतचा माझा रिझल्ट आहे. तर मेहंदी कशी आपण 2 महिन्यातून, 1 महिन्यातून किंवा 4 महिन्यातून सुद्धा लावतो. सारखी लावत नाही. तर लावायचे असेल तर सगळ्याच ह्या गोष्टी ॲड करायच्या. त्यानंतर इकडे मला कलरसाठी लावायचे, त्यामुळे मी लोखंडाचं भांडं इकडे वापरणार नाही आहे. इकडे मी प्लास्टिक घेणार आहे. लोखंडाचं भांडं हवा असेल, म्हणजे त्यामध्ये भिजवायचे असेल तर ब्लॅक कलर येतो जास्त, त्यामुळे मला ब्लॅक नको, ब्राऊन कलर हवा होता म्हणून मी घेतलेलं आहे प्लास्टिकचं भांडं. तर ही इंडिगो पावडर, ह्या पावडरमुळे केसांना ब्लॅक कलर येतो. तर मला आता सध्या ब्राऊन शेड हवे आहे, त्यामुळे ब्लॅक नको आहे. त्यामुळे मी लोखंडाचं पण भांडं घेतलेलं नाही आहे आणि इंडिगो पावडर पण घेतलेलं नाही. पण ब्लॅकसाठी पण इंडिगो पावडरचा तुम्हाला यूज करून दाखवेन मी. तर इकडे चला, मी शोरूम मागवली होती मेहंदी आणि इंडिगो असा पावडरचा 2 पॅक. मी त्यातला आता मी हिना पावडर घेतलेली आहे आणि त्याची थोडी क्वांटिटी मला कमी वाटली, त्यामुळे माझ्याकडे आधीच्या पण शिल्लक होत्या इथून मार्केटिंगमधून आणलेल्या मेहंदी, त्या मी त्याच्यामध्ये थोडीशी क्वांटिटी जास्त होण्यासाठी त्या दोन्ही पण म्हणजे आधीची जी मेहंदी पावडर होती ना ती घेतलेली आहे.
तर तुम्हाला ते मेहंदी पावडर आणि इंडिगो पावडरची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करू शकता. तर चला इकडे आता मेहंदीमध्ये महत्त्वाचे घटक काय, आवळा पावडर. आवळा पावडरमुळे केस काळे होण्यास मदत होते, केस घट्ट दाट होण्यासाठी मदत होते आणि हेअरफॉल होत नाही. आवळ्यामुळे केसांचे म्हणजे खूप छान शाईन येतं. त्यामध्ये आवळा पावडर 1 चमचा, शिकाकाई पावडर 1 चमचा मी ॲड केली. त्यानंतर इकडे जे पाणी होतं ना ते बघू शकता, बरोबर मी 1 ग्लास ठेवला होता ह्या सगळ्या वस्तू टाकून. तर बरोबर त्याचा मी अर्धा ग्लास करून घेतलेला आहे. बारीक गॅसवरती मी हे छान अगदी आटवून घेतलेलं आहे पाणी. आणि आता चला हे सगळं मिक्स केलं ह्या पावडरी आणि आता त्याच्यामध्ये मी हे पाणी ॲड करून घेते. तर हे पाणी जे आहे ना हे खूप केसांसाठी आपल्या खूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. केस जर गळत असतील तर अजिबात गळायचे म्हणजे प्रमाण खूप कमी होतं, शाईन येते, मजबूत होते. तर चला अशा प्रकारे मी ही मेहंदी भिजवलेली आहे छान. ती मी अप्लाय कशा प्रकारे करते हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते आणि त्याचा काय रिझल्ट आहे, कशा प्रकारे कलर आला हेही शेअर करते. सो थँक्यू फॉर वॉचिंग.